Hello friends, welcome you all on my YouTube channel Shinde English Class. Friends, today we are going to learn tenses. So, जसं की आपल्याला माहित आहे आपण तुम्हाला सोप्या रचना देत असतो आणि त्या मराठीतून देण्याचा एक आपला उद्देश की ज्यांना इंग्रजी वाचता येत आहे त्यांना इंग्रजी बोलता देखील येऊ शकतं या कारणासाठी. टेन्सेस मध्ये पहा, टेन्स असतात 12, एकूण 12. ओके, तर ते आपण एक एक पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला प्रत्येक टेन्स मध्ये वर्ब जे आहे ते कोणतं रूप कोणत्या टेन्स मध्ये येतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि ते जर एकदा समजलं तर तुम्हाला प्रत्येक टेन्स हा व्यवस्थितरित्या लिहिताही येईल आणि बोलताही येईल. ओके, तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया. वर्ब म्हणजे क्रियापद आहे. ओके, इंग्लिश मध्ये त्याला वर्ब असं म्हणतात, मराठीमध्ये त्याला क्रियापद. याच्यामध्ये रेग्युलर आणि इरेग्युलर असे दोन प्रकार आहेत. मी उदाहरणाद्वारे सांगतो कारण ते आपल्याला वर्बच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये नेमकं काय होतं रेग्युलर मध्ये आणि इरेग्युलर मध्ये हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, रेग्युलरचं एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. जसं की आपण प्ले म्हटलं, हे रेग्युलर मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप आहे. त्याचं जे दुसरं रूप असतं ते असतं ईडी. प्लेला ईडी ऍड झाला, प्लेड झालं. आणि जे तिसरं रूप तयार होतं ते देखील हे सेम राहील, प्लेड असं. ओके, आता जे चौथं रूप आहे ते चौथं रूप तुम्ही एकदम सोपं आहे, ज्याला आयएनजी फॉर्म असं देखील म्हणतो आपण. मग जो V1 असतो आपला प्ले, हा V1 प्ले, त्याला सिंपली आपण आयएनजी हा ऍड करतो, PLAYING झाला प्लेइंग. ओके, आता जो फिफ्थ फॉर्म आहे वर्बचा फिफ्थ फॉर्म, हा दुसरा तिसरा काय नसतो, 2 + V1 असतो. काय असतो? 2 + V1. याला ग्रामॅटिकल लँग्वेज मध्ये बघा इन्फिनिटिव्ह फॉर्म असं देखील म्हणतात, इन्फिनिटिव्ह फॉर्म. ओके, आणि जो आयएनजी फॉर्म आहे याला जिरंड असं पण म्हणतात, जिरंड फॉर्म. ओके, काही प्रोनाउन्सिएशन जेरुंड असं पण आहे, पण जिरंड हा आपला सोपा प्रोनाउन्सिएशन आहे. ओके, आता दुसरं आणखी एक एक्झाम्पल असं पाहूयात आपण जे रेग्युलरच आहे, सोपं आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं वॉक. वॉक म्हणजे चालणे. सेकंड फॉर्म आहे, जसं की इथे ईडी ऍड झाला तसाच इथे देखील होईल, वॉक्ड. स्पोकन मध्ये तुम्ही याला असा उच्चार वॉकड असं नका करू, तर हा जो ड असतो तो स्पोकन मध्ये आपल्याला ट असा करायचा आहे, ड न करता ट करायचा. ओके, सो वी कॅन प्रोनाउन्स वॉक. ओके, आणि थर्ड फॉर्म देखील मग आपला ऍज अबव वॉक्ड. ओके, आता तुम्ही देखील सांगू शकाल वॉक याचा फोर्थ फॉर्म चौथ्या रूप क्रियापदाचे काय होईल? कदाचित तुम्ही गेस केलेला आहे, वॉकिंग. ओके, ज्याला आपण जेरंड असं पण म्हणतो आहे ग्रामॅटिकल मध्ये. आणि फिफ्थ फॉर्म जो की आता वरती लिहायचं राहिलं आपलं 2 + V1 म्हणजे टू प्ले, तसं 2 + V1 टू वॉक. ओके, हे आपण रेग्युलरची दोन उदाहरणे पाहिली. आता आपण इरेग्युलरची उदाहरणे पाहू. रेग्युलर याला मराठीत नियमित असं म्हणतात, नियमित. ओके, इरेग्युलरला याला अनियमित असं म्हणतात, अनियमित, म्हणून इरेग्युलर. ओके, आता इरेग्युलरचं साधं एकदम सोपं उदाहरण कट. आता तुम्ही वरच्या प्रमाणे V2 त्याचा ईडी ऍड वगैरे करून घेऊ शकत नाही कारण ते इरेग्युलर आहे. त्याचं स्पेलिंग हे ऍज इट इज राहतं. तिसऱ्याही रूपामध्ये त्याचं स्पेलिंग ऍज इट इज, जसे आहे पहिल्या तसेच दुसरे तसेच तिसरे. हा, याच्यामध्ये आता आपण काय करणार, CUTTING कटिंग. आणि इकडे 2 + V1 म्हणजेच काय, टू कट. ओके, आणखी वेगळं एक्झाम्पल घेऊयात जे तुम्ही बऱ्याचदा लिहिलं असेल, वाचलं असेल. सपोज आता स्पेलिंग सेम न राहणार घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल राईट, WRIT राईट. आता इकडे जसंच्या तसं राहणार नाही तर त्याचा दुसरा फॉर्म होतो रोट. ओके, आणि तिसरा फॉर्म आहे त्याचा रिटर्न. ओके, म्हणजे बघा
रेग्युलर मध्ये काही वर्ब फॉर्म असे आहेत इट रिमेन्स सेम इन सेकंड अँड थर्ड फॉर्म, दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये सेम राहतो. पण राईट याचं जर पाहिलं आपण तर तसं नाहीये. म्हणजे काही क्रियापदे ऍज इट इज राहतील, बट इन सम वर्ब देयर आर स्लाइट चेंज इन देअर स्पेलिंग when we write it in second form and when we write in its third form. मग इथं रिटर्न आणि जसं की इकडे आहे आपल्याला रायटिंग अँड हिअर टू राईट. पहा हे बेसिक आहे आणि हे आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण टेन्स समजून घ्यायला जातो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला वर्ब फॉर्म समजले पाहिजे, म्हणून आपण हे दिलेले आहे. आता चला मी पहिल्यांदा काय करतो, तुमचे सिंपलचे 3 टेन्स घेतो. सुरुवातीला सिंपलचे 3. मग सिंपलचे 3 म्हणजे कोणते? पहिला आहे सिंपल प्रेझेंट, दुसरा आहे सिंपल पास्ट, तिसरा आहे सिंपल फ्युचर. अगदी सोपं आहे. आपण अगोदरच आता वर्ब घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला लगेच समजून जाणार आहे. सिंपल प्रेझेंट बघा, पहिल्यांदा आपण प्रोनाउन आता समजून घेऊयात. जसे की आय, वी, यू, दे, ही, शी आणि इट. याचे ऑलरेडी आपण बरेचसे व्हिडिओ पाहिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोनाउन समजून घेतलेले आहे. पुन्हा फक्त मी सांगतो. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही आपण, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते किमान 2 व्यक्ती, जास्तीत जास्त कितीही, ही म्हणजे तो एकच व्यक्ती, ते किंवा तो एकच मुलगा किंवा पुरुष किंवा वृद्ध आजोबा पण, शी म्हणजे ती किंवा त्या एकच महिला असणार किंवा मुलगी असेल, आजीबाई असतील. इट मध्ये प्राणी, पक्षी आणि निर्जीव गोष्टी येतात आणि आपण सांगितलेलं आहे की नुकतंच जन्मलेल्या बाळासाठी इट हे अपवादात्मक प्रोनाउन सर्वनाम यूज केलं जातं. आता ज्यावेळेस आपण सिंपल प्रेझेंट याचा उल्लेख करतो आहोत, ठीक आहे, पहिल्यांदा आपण म्हटलं सिंपल प्रेझेंट. ओके, सिंपल प्रेझेंट मध्ये आपण काय करणार आहोत, V1 चा उपयोग करणार आहोत. बघा आता इथे मी स्ट्रक्चर देतोय, आय, वी, यू, दे, याच्या पुढे V1 येणार, नंतर ही, शी, इट, याच्या पुढे त्याच V1 ला एस ऍड होईल. ओके, अगोदर V1 घेणार आणि मग प्लस आपण त्याला एस किंवा ईएस ऍड करणार या V1 ला. ठीक आहे, मग आता हे एक्झाम्पल नुसार घेऊयात आपण. ओके, एक्झाम्पल्स लिहितो आता मी इथेच लिहितो. बघा, जर असं लिहिलं आय लिव्ह इन पुणे. बघा सिंपल प्रेझेंटचं उदाहरण आहे. पहिल्यांदा सब्जेक्ट आहे, दुसऱ्यांदा वर्ब आहे आणि तिसऱ्यांदा ऑब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक रचना जी आहे, आता आपण जे 12 टेन्स पाहणार आहोत, 12 हे 12 ही टेन्सची आपण ऍक्टिव्हची रचना म्हणू शकतो. ऍक्टिव्हची रचना. ओके, तर ऍक्टिव्हचं हे स्ट्रक्चर आपण पाहतो आहोत. सब्जेक्ट पहिल्यांदा, दुसऱ्यांदा वर्ब आणि रिमेनिंग पार्ट ऑब्जेक्ट. बघा V1 घेतलेला आहे लिव्ह. आता दुसरा एक एक्झाम्पल घेतो मी, यू टीच इंग्लिश. बघा 2 एक्झाम्पल्स, यू टीच इंग्लिश. आता जसे की तुम्ही इथे पाहू शकता हे स्ट्रक्चर आहे सिंपल प्रेझेंटचं. V1 आय, वी, यू, दे या प्रोनाउनच्या समोर येतो आणि ही शीटच्या पुढे त्याच V1 ला एस ईएस ऍड होतो. आता जर हेच एक्झाम्पल मी हिच्या बद्दल लिहायचं म्हटलं तर मग काय करणार, मी या V1 ला एस किंवा ईएस ऍड करणार. आता बघा, ही लिव्स इन पुणे, एस ऍड केला. ओके, आता एस ऍड केल्यानंतर प्रश्न पडत असेल की ईएस नाही ऍड केला तर एस केलाय, तर ईएस चा नियम जो आहे तो देखील आपण पाहूया. ईएस नेमका कुठे ऍड करायचा, जी क्रियापद, बघा मी ईएस साठी हा नियम इथे लिहितो, वेअर टू ऍड ईएस इन सिंपल प्रेझेंट टेन्स. सो दोज वर्ब्स विच एंड्स विथ CH, SH and O and double S. म्हणजे बघा जी क्रियापदे V1 चा फॉर्म ज्याचा एंड CH न होत असेल, फॉर एक्झाम्पल टीच आता आपण घेतलेलंच आहे बघा,
ओके. देन एसएच चं समजा वॉश, ओ च असेल किंवा गो किंवा डू असेल, आणि डबल एस म्हणजे पास. ओके. ही V1 जर IVUD च्या पुढे आली तर ही जशीच्या तशी येणार, पण हे V1 जी ES आपल्याला ऍड करायचं आहे, ज्याचा एंड CH, SH, O आणि डबल एस होतो, ही जर ही शीटच्या पुढे आली, ही शीटच्या पुढे, तर आपल्याला ES ऍड करायचा आहे. आणि म्हणून हे एक्झाम्पल बघा, फक्त लिव्ह आहे तर एस ऍड झाला. ओके. आता CH म्हणजे टीच, CH ने संपलं, SH ने संपलं, O ला आणि डबल एस, तर आता आपल्याला काय ऍड करायचं आहे, ES. मग आपण इथं घेऊया शी टीचेस. बघा वरती फक्त एस ऍड केलाय, पण हे क्रियापद आता CH, SH, O आणि डबल एस, CH न संपलं, म्हणून आपण आता ES ऍड केला. शी टीचेस इंग्लिश. किंवा नाव पण घेऊ शकता, याच्याऐवजी व्यक्तीचं नाव. बघा या पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंटचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. तुम्ही जास्त उदाहरणांची प्रॅक्टिस करा, जेणेकरून सिंपल प्रेझेंटचं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येईल. हे स्ट्रक्चर, हे एक्झाम्पल SES इथे ऍड करतो आणि ES चा हा रूल आहे. ओके. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे स्ट्रक्चर लिहू शकता. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आपण सिंपल पास्ट मध्ये पाहूयात आता. सिंपल पास्ट. ओके. आता सिंपल पास्ट याच्यामध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्म यूज करतो, V2. ओके. मग जेवढी पण प्रोनाउन असतील, नेम्स असतील, नाउन्स असतील, या सर्वांच्या पुढे V2 मीन्स वर्ब सेकंड फॉर्म. ओके. मग आता एक्झाम्पल लिहायचं असेल, दे, समजा हेच घ्यायचं असेल, दे प्लेड फुटबॉल. बघा V2 यूज केला आपण सिंपल पास्ट मध्ये. नाव घ्यायचं असेल तरी देखील, कारण सगळ्यांच्याच पुढे V2 आहे सिंपल पास्ट मध्ये. मग म्हटलं आपण इथे समजा आकाश रोट म्हणतो, आकाश रोट अ पोयम. सी सिंपल पास्ट मध्ये फक्त आणि फक्त V2 येतो. V2 दुसरी तिसरीकडे कुठेही वापरला जात नाही, फक्त आणि फक्त सिंपल पास्ट मध्ये यूज केला जातो. तर तुम्ही मग इतर जे काय आहेत प्रोनाउन, एक्स्ट्रा एक्झाम्पल जे V2 चे फॉर्म आहेत, ते तुम्ही एक्स्ट्रा एक्झाम्पल मध्ये लिहू शकता. या पद्धतीने सिंपल पास्टचं स्ट्रक्चर आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही एक्स्ट्रा उदाहरणे लिहा, हे स्ट्रक्चर लिहून घ्या. आता नेक्स्ट आपण पाहूया सिंपल मधला फ्युचर. सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचरचं स्ट्रक्चर काय आहे, ऑल प्रोनाउन जे असतील किंवा नाउन असेल, आय, वी, यू, दे, ही, शीट किंवा नेम ऑफ पर्सन. ओके. तर आपल्याला त्याच्या पुढे घ्यायचं आहे विल प्लस V1. सिंपल फ्युचर मध्ये आपण सगळ्या प्रोनाउनच्या पुढे घेणार विल प्लस V1. मग एक्झाम्पल घेऊया, इट विल जम्प ऑन द ट्री. बघा आपण इट हे प्राणी पक्षासाठी घेतो. ठीक आहे. व्यक्तीचं देखील एक घेऊया, सनी विल परचेस, V1च आहे परचेस, अ न्यू कार. सी सिंपल फ्युचर स्ट्रक्चर आहे, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सगळ्यांच्या पुढे विल प्लस V1 घेतलेला आहे. विल प्लस V1, विल प्लस V1. तुम्ही हे एक्झाम्पल्स व्हिडिओ पॉज करून लिहून शकता आणि जास्तीत जास्त उदाहरणं पुन्हा आपण प्रॅक्टिस करा. ओके. तर हे तीनही झाले आपले सिंपलचे. सिंपल प्रेझेंट झाला, सिंपल पास्ट झाला, सिंपल फ्युचर झाला. नाव स्टुडंट्स आता आपण पुढचे पाहूया. ओके.
नाव कंटिन्युअसचे 3. ओके, तर कंटिन्युअसचे 3 पाहताना पहिल्यांदा प्रेझेंट कंटिन्युअस. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये पहा, स्ट्रक्चर पहिल्यांदा समजावून घ्या. आय असेल तर त्याच्या पुढे आपण घ्यायचं आहे एम हे मॉडेल वर्ब. त्यानंतर ही, शी आणि इट याच्या पुढे मॉडेल वर्ब घ्यायचा आहे इज. देन वी, यू, दे असेल या पुढे मॉडेल वर्ब घ्यायचा आर. ओके, सी, आय च्या पुढे एम, ही शीटच्या पुढे इज, वी यू देच्या पुढे आर आणि या तिन्हीच्या पुढे प्लस V4 तुम्हाला माहिती आता पुढेच बघा, तुम्हाला माहिती झालं आहे ING फॉर्म मीन्स V4. एक्झाम्पल म्हणून बघा, आपण पाहूया. आय एम स्पीकिंग इंग्लिश. ओके, नाव ही शीट, शी इज learning music. Now we use them. You are watching video. See, this is about present continuous. Okay, present continuous मध्ये आपण 3 सहाय्यकारी क्रियापदे हेल्पिंग वर्ब घेतो. आय असेल तर एम, ही शीट असेल तर इज, वी यू दे असेल तर आर. ओके, व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ह्या उदाहरणांना लिहून घ्या आणि जास्तीत जास्त उदाहरणे पुन्हा या टेन्स मध्ये लिहून घ्या. पुढे आता आपण पाहूया पास्ट कंटिन्युअस. सी, पास्ट कंटिन्युअस. ओके, आता पास्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर पहा. जर आय, ही, शी, इट असेल पास्ट कंटिन्युअस मध्ये तर त्याच्या पुढे मॉडेल वर्ब येईल, सहाय्यकारी क्रियापद वॉज. अँड वी यू दे असेल त्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद येईल वर. ओके, आणि पुन्हा वर्ब्स फोर्थ फॉर्म म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप जे की ING फॉर्म आहे. मग याची पण उदाहरण आपण लिहूयात. शी वॉज डान्सिंग इन द रेन. ओके, वन एक्झाम्पल वीचं घेऊ. वी वर जॉइनिंग ऑनलाइन क्लास. See, again in past continuous we have to take modal verb was before I, he, she, it. Okay, आणि इथे we you देच्या पुढे वर आणि आपल्याला चौथाच फॉर्म यूज करायचा आहे V4. आणि एक्झाम्पल दिले, she was dancing in the rain, we were joining online class. Okay students, focus on this tense, note it down and write more examples. Now we are moving to next tense, that is future continuous. Future continuous. Okay, structure of future continuous. Let's see. All pronoun, okay, and after all pronoun or name you have to write in future continuous. तुम्हाला लिहायचं आहे will be plus V4. will be सिंपल फ्युचर मध्ये फक्त will आहे आणि V1 आहे. इथे आहे will be plus V4. ओके, एक्झाम्पल्स. I will be living in America. John
will be coming to India. See, फ्युचर कंटिन्युअस स्ट्रक्चर आहे. नाउन प्रोनाउन कोणतेही असेल तर त्याच्या पुढे विल बी मॉडेल वर्ब घ्यायचं आणि प्लस घ्यायचं V4 ING फॉर्म. एक्झाम्पल्स आपण लिहिलेले आहे. मोर एक्झाम्पल्स यू कॅन राईट अबाउट दिस टेन्स. ओके, सो दिस इज अबाउट फ्युचर कंटिन्युअस. ओके, नाउ वी हॅव टू मूव्ह टू नेक्स्ट. पुढील टेन्स पाहिजेत आता आपल्याला, जे आहेत परफेक्ट टेन्स. ओके, ऑल परफेक्ट टेन्सेस. सिंपल झाले, कंटिन्युअस झाले, आता आहे परफेक्ट. मग पहिल्यांदा प्रेझेंट परफेक्ट. सी, प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण काय करणार आहोत, वर्बचा थर्ड फॉर्म घेणार आहोत V3, ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल असं पण म्हणतो. ओके, पास्ट पार्टिसिपल verbs third form. Okay, so let's see structure. Before I, we, you, they, क्या करना है यहाँ पे स्टूडेंट्स, I, we, you, they के सामने हमें लेना है verbs third form, म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप. आणि he sheet, before he sheet, again see one of the mistake I made, I was talking about model verb and I wrote verb third form. So before verb third form we have to write here model verb before I, we, you, they, have, and before he, she, it, has. तो यहाँ पे have लिखना है, यहाँ पे has लिखना है. ठीक है, I, we, you च्या समोर have लिहायचं आहे, he, she, it च्या समोर has लिहायचं आहे. And see, now we have to add verbs third form, which already I have written past participle असं देखील त्याला म्हणतात. So examples, I have completed homework. Okay, now think about he, she example. She has gone to Pune. See, this is the third form of gone, means goes third form. Okay, and completed means complete, completed, completed. Okay, so more examples of this tense you have to write. Present perfect, I, we, you, they असेल have घ्यायचा पुढे, मग V3. ही शीट असेल हॅज घ्यायचा आणि मग V3. ओके, आता पुढचा टेन्स पाहूया जो असेल पास्ट परफेक्ट. ओके, पास्ट परफेक्ट. सी, नाउ इन पास्ट परफेक्ट बिफोर I, we, you, they, he, she, it प्रोनाउन असेल, नाउन असेल, तर या सगळ्यांच्या पुढे आपल्याला घ्यायचा आहे had. ओके, देन प्लस घ्यायचा आहे V3. had plus V3. Examples we can see, you had sent a message. Okay, then he had asked questions. Means see, had plus V3. Sent means it's a third form of sent. म्हणजे send जे आहे SEND send म्हणजे पाठवणे, त्याचं दुसरं आणि तिसरं रूप सेंट असतं. आणि asked ed ऍड झालाय म्हणजेच हे रेग्युलर आहे. ask त्यालाच ed ऍड होईल. ओके, सो दिस इज अबाउट पास्ट परफेक्ट टेन्स. नाउ नेक्स्ट फ्यूचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट. ओके, सो स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट समजून घ्या. फ्युचर परफेक्टचं स्ट्रक्चर,
आता फ्युचर मध्ये आपण विल यूज करतो, परफेक्ट आपला आहे म्हणून हॅव यूज करतो, तर इथे वी हॅव टू यूज बोथ, विल हॅव, and then we have to take which form of verb, third form, V3. Okay, future perfect, before I, we, you, they, he, she, it and names, so you have to use will have plus V3. Examples: you will have called her. Okay, this is V3. Now I will have subscribed ed the channel. See, this is future perfect. In future perfect, before I, we, you, they, he, she, it will have plus V3, and these are the examples. जास्त एक्झाम्पल्स तुम्ही फ्युचर परफेक्ट ची लिहा म्हणजे तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. ओके, नाउ वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट स्ट्रक्चर्स. आता परफेक्टचे झालेले आहेत. आता पुढचे जे आहेत ते आहेत परफेक्ट कंटिन्युअस. सी, परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पहिला आपला जो असेल, जर आपण म्हणायचंच म्हटलं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हा पहिला टेन्स आपला. मग बघा त्याचं स्ट्रक्चर आय, वी, यू, दे. याच्या पुढे आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. जसं की प्रेझेंट परफेक्ट मध्ये घेतलं होतं आपण हॅव. ओके, ही शीटच्या पुढे काय घेतलं होतं आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये? कदाचित गेस केला असेल तुम्ही. यू आर राईट, हॅज घ्यायचं आहे आपल्याला प्रेझेंट परफेक्ट मधलंच. पण आता आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. ओके, तर कंटिन्युअस असल्यामुळे आपल्याला आता यांना ऍड करायचं आहे बीन, दोन्हीच्या पुढे बीन. अँड देन वी हॅव टू ऍड वर्ब्स फोर्थ फॉर्म. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेले असेल. Till this point, maybe you understood that in every continuous tense we use verbs fourth form, that is ing form. प्रत्येक continuous tense मध्ये आपण जो फॉर्म यूज केलेला आहे तो आहे verbs fourth form ing. Okay, so examples: they have been working in the farm. ओके, सो देच्या पुढे हॅव बीन घेतला, बिफोर घेतला ऍज अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. देन इट हॅज बीन रेनिंग फॉर 5 hours. ओके, सो इट आहे, हॅज बीन घेतला आणि रेनिंग स्ट्रक्चर दिलेला आहे त्याप्रमाणे. So this is about present perfect continuous. Note it down and write more examples. Now we are moving to next tense. Now past perfect continuous. Past. Okay. So before I, we, you, they, he, she, it किंवा नावे देखील असतील. ओके, तर त्याच्या पुढे आपल्याला काय घ्यायचं आहे हॅड. आणि परफेक्ट आहे, कंटिन्युअस आहे, तर पास्ट परफेक्ट मध्ये आपण हॅड घेतला, हे बरोबर. कंटिन्युअस आहे जसं आता आपण बीन घेतलेला होता, म्हणून इथे पण बीन प्लस V4. कदाचित आता तुम्ही एक्झाम्पल पण लिहू शकता. नाउ यू आर एबल टू राइट एक्झाम्पल्स. ओके, स्टार्ट टू राइट एक्झाम्पल्स. I give you examples only here. 2. You had been planting trees. Okay, had been plus V4. Lion had been
drinking water. Okay, had been plus drinking means before. So this is about past perfect continuous. I, we, you, they, he, she, it, had been plus V4. Write more examples. Now next, future perfect continuous, and this is the last tense. Future perfect continuous. So in future perfect continuous, before I, we, you, they, he, she, it, we have to write, see, future is there, so we have to write will. Perfect is there, so have, and continuous, will have, then been plus before. So this is the structure of future perfect continuous. So write examples. Will have been waiting for you. See, will have been plus before. Okay. She will have been sending messages. Okay, will have been before. So this is the structure of future perfect continuous. Friends, या पद्धतीने आपण जी 12 स्ट्रक्चर्स आहेत, ऍक्टिव्ह स्ट्रक्चर्स म्हणतो आपण टेन्स मधली, त्यांची रचना आपण पहिल्यांदा वर्ब फॉर्म समजून घेतले आणि प्रत्येकाचे स्ट्रक्चर आणि एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आय होप यू ऑल अंडरस्टूड दॅट स्ट्रक्चर अँड एक्झाम्पल्स. रिव्हिजन करा या स्ट्रक्चरची, जेणेकरून रायटिंग प्लस स्पोकन इंग्लिश तुमचं छान पद्धतीने होईल. आणि ज्यावेळेस ग्रामर पण क्वेश्चन्स असतात, पहिल्यांदा आपल्याला टेन्स येणं आवश्यक आहे. तर ही माहिती जरूर स्टडी करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.